तुकाराम महाराज आले आणि शिळेवरचं सोनं पाहिलं महाराज. तुकाराम महाराज दुसऱ्या शिळेवर बसले. ते शिळा बोलली हो, शिळा बोलली महाराज. आणि शिळा म्हणते महाराज आज तुम्ही माझ्यावर का बसला नाही. महाराज म्हणतायत तू विटाळशी झाली, तू अमंगल झाले, तू सोन्याला स्पर्श केला. शिळा हल्ली हो महाराज, शिळा हल्ली, शिळा हल्ली महाराज. आणि शिळेवरचं सोनं खाली पडलं. शिळा सरकत पाण्यात गेली आणि स्वच्छ होऊन आली. आणि आता शिळा म्हणते तुम्ही माझ्यावर बसा. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. याचं नाव वैराग्य. म्हणजे कोणी काही म्हणत त्याला काय काही हे चालत नाही. सोनं माती समान वैराग्य, परश्री आई समान वैराग्य. आणि जगत अनित्य आहे आणि ब्रह्म नित्य आहे. ज्याला कळलं ते वैराग्य. दोन शब्द संपले. तिसरा शब्द सुरू झाला भक्ती नामदेव राया. आता हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, बायका पोरं सोडून मुंगला फिरणं, दीड तास देव सोडणं, मोकार ठिकाणी गण लावणं, ही काही भक्ती नाही. खाजव येईल तिकडच गण खाजव नाही नाही. हो 9 दिवस नवरात्र करायचं, दसऱ्याला बोकड्या खायच्या. 9 दिवस नवरात्र करतात लोकांना, दसऱ्याला बोकड्या कापी द्या. आणि देवाला काय वाटतात माहिती का, नख्या नख्या खूर खूर खूर. आणि हे खूर का वाहतात लोक देवाला, तर ते शिजत नाही. लोकांनी देवाचा खेळ केलाय महाराज. खेळ 10 दिवस गणपती बसवायचा आणि 20 वेळा आरती करायची. आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची, त्याला बनवायचं आणि वरून त्याला दम द्यायचा. पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. नाही का तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बोलवायला फिरते त्याला ठेवा, तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार. असले तरी असे असणार. मी कार्तिक स्नानातल्या सांगतेला तुम्हाला एक पहिलं वाक्य सांगितलंय. पहिलं मुंडेंनी कार्यक्रमाचे नियोजन केल्यात पहिलं मी तुम्हाला वाक्य सांगितलंय, फक्त समाधानी राहा, हे पहिलं वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य, धर्म टिकवता आला नाही तर टिकू नका, पण धर्माला ग्लानी लागल असं आचरण तरी करू नका. आपल्यामुळं आपल्या धर्माला ग्लानी लागेल असं आचरण. चपला घालून चपात्या करणे म्हणजे सुशिक्षितपणा नाही. 4 गुरुवार निरंकार करायचे, नवरीला कधी आंघोळीला पाहिलं द्यायचं नाही. हे परमार्थात बसत नाही. हे अहंकारी परमार्थ आहे, अहंकारी. ते चालत नाही मला. उत्तर परत नाही काय का. हे माळ घालणं भक्ती नाही मला. भक्तीची व्याख्या लिहून ठेवा. देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं, याचे नाव भक्ती. आज आपला जर धर्म आपण टिकवला नाही तर कुठं काय राहिलं. आणि माणसाचं नुसते मूर्खासारखं बोलत आहे. जग बदललंय. काय बदल झालाय काय बा. काय झालं, धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. हा बदल सारखं आपलं काय सलाई बदल म्हणा. अगे बदल आहे. उभ्यानं जेवणे बदल आहे. अहो जेवण नका जाय ना उभ्यानं, पण तोंडानच ना. काय बदल. आईला मम्मी म्हणणं म्हणजे शानपण आहे का. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडी हिंडतात कुत्र्या बरोबर. मूर्ख वागणारी माणसं स्वतःला विद्वान समजायला लागल्यामुळे शहाण्या माणसाला त्रास झाला. मला मूर्ख वागणारी ती माणसं ना, त्याला धर्मच कळत नाही हलकटांना, ती स्वतःला विद्वान समजायला लागली. माऊली नारोबराची तिसऱ्या तोडवी आहे. अगा स्वधर्म जरी लोकला. एक वाक्य सांगा, ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या मातीतून वृद्धाश्रम शब्द गायब होईल त्या दिवशी आपण सुशिक्षित. चपला न घालणे म्हणजे सुशिक्षित पण आहे. चपला घालून जबरदस्त सुशिक्षित पण आहे. हा मूर्खपणा आहे मला. आणि मूर्ख माणसं मूर्ख वागतात आणि ती स्वतःला विद्वान समजतात. हा खरा मूर्खपणा आहे. वागायचं मूर्ख आणि म्हणायचं विद्वान, हे चालत नाही. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन.
दुसरं वाक्य ऐका. वाक्य आपले तिथं चाललंय. माळ मी एक वाक्य सांगतो. तुम्ही उशिरा माळ घातली तरी चालेल. मी तर ह्या विचाराचं आहे, यदा कदाचित नाही घातली तरी चालेल, पण आपल्या वागण्याला धर्मापुढचा कामा नाही. पहिला म्हणलं जरा देवाच्या नादी लागायचं कमी करा आणि मुलाबाळांकडे चांगलं बघा. एक वाक्य समजा. ज्या घरात संस्कृती असते, ज्या घरात संस्कृती असते त्या घरात संतती चांगली येते, आणि जिथं संतती चांगली येते तिथं संपत्ती आपोआप येते. आणायची काय गरज. बसलेली माणसं ध्यानात ठेवा. पैसे मागा आपण पळायचं कामा नाही. पैसा आपल्या मागायला पाहिजे. लक्ष्मी मला आपल्याला म्हणली पाहिजे, मला येऊ दे तुझ्या घरात. का? तुझ्या घरात समाधान आहे, आणि जिथं समाधान आहे तिथं आलेली लक्ष्मी जात नाही. जिथं समाधान नाही तिथं येते पण राहत काहीच नाही. मुलं बाळ चांगले बनव. तर आपली मुलगी घरातून बाहेर पडताना तिच्या कपड्यावर ध्यान ठेवा. कोणत्या क्वालिटीचे कपडे जरा बघा. जरा डोकं वापरा, डोकं. आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं दियाडपाट नाहीत. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेला असा असावा. आपण जरा विचार करा. पैशाने सगळ्या गोष्टी मिळतात असं नाही, पैशाने सगळ्या गोष्टी मिळतात असं नाही, पण आचरणाने सगळ्या गोष्टी प्राप्त होतात हे ध्यानात ठेवा. पैशाने तुम्हाला फक्त नालायक लोक मानतील, आचरणाने तुम्हाला देव सुद्धा मानेल तर समाज काय. तुमच्याकडे पैसा असलं ना तुम्हाला फक्त नालायकच लोक मानतील, सज्जन रामराम सुद्धा नाही करायचा. पण नीतीचे कळस. तुमच्याकडे पैसा असेल ना, गरीब माणसाला काय घेणं. आपल्या मुलीचे कपडे तपासा. मुलगी बाहेर पडताना पूर्ण अंग झाकलेलेच कपडे असावे, स्ट्रिक्ट. हल्ली पाहिजे मुलगी 5-6 दिवसातून एकदा. फटकून काढलं पाहिजे पुढे. केसांची स्टाईल तपासा. आता एक भांग इतका डेंजर आलाय महाराज, पॉप पॉप. त्याला मधी खड्डा आहे, पुढे झटका आहे. म्हणजे इकडे लष्टाचा वाफ आहे, इकडे कांद्याचा वाफ आहे, मध्ये डोंगर आहे. कपडे चांगले पाहिजे. बरं सांगा, जाऊ द्या महिला मंडळ. आता हे सणासुदीचे दिवस, ही पौर्णिमा येऊ द्या. मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो? एक दिवस आपल्या भाजीला तेल नसलं तरी चालेल. आपण गरीब असू, पण आपली मुलं बाळ जर चांगली निघली तर आपण केव्हाही कॉलनीमध्ये वर मान काढून चालू शकतो. ज्या दिवशी आपली मुलगी मुलगा मूर्ख निघेल त्या दिवशी तुमच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या. तुम्हाला फक्त नालायकच लोक मानतील, सज्जन तुमचं तोंड सुद्धा पाहणार. मुलीचे मोबाईल तपासा. 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. ते कवरे क्षेत्राच्या बाहेर आहे. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे. सायलेंट असतो, सायलेंट. असा डब्यावर टीपायवर ठेवला ना, तक्कन होतो तो. मग तिचं बाप म्हणला, मग तिची आई म्हणते मला अंदाज आलता बरं का. आणि महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे. मुलीच्या बाबतीत आई वडील स्ट्रिक्टच पाहिजे. नंतर कलंक लागण्यापेक्षा अगोदर सावध झालेलं बरं. सध्या प्रेमाने रेकॉर्ड केलंय. कुठून प्रेम उठलंय, लाच सोडली प्रेमाने. प्रेम करू नये या मताचा मीन आहे. अशी हलकट विचार नाही. त्याला क्वालिटी पाहिजे. क्वालिटी, क्वालिटी, दर्जा. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, काय हरकत नाही. प्रेमाला पोट भरायची आपल्याला नाही. मुलगी BTech आहे, पोरगा MTech आहे, काय हरकत नाही. मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर आहे, पोरगा मेकॅनिकल इंजिनियर आहे, काय हरकत नाही. क्वालिटी आहे. मुलगी 12वीला आहे, पोरगा मोकळे येड. त्याच्यावर काय प्रेम. ती भगार पोरगी आणि ती पोरगी त्याला काय म्हणते माहिती का, कॉपी कॉपी. तिसरा नंबर आहे.
दोन मेले मोबाईलचे बिल भरू बसलेल्या कोणत्याही माणसाने मला सांगा, आपल्या प्रियशीने कधी आपल्या हॉटेलचं बिल दिलं? देणारच नाही. ते हुशार आहे नाही म्हणे, 13 आईस्क्रीमच्या कांद्या खाते 13. तो एक कांडी चुकी नाही. त्याला विचारलं तुला घेते म्हणता इंटरेस्ट नाही, अरे पैसेच नाही. ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना, लव्ह मॅरेज असेल पुढे दरवाजा लावून भांडे घाशी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा तीवर मूर्ख पोरग तरी ते तिला काय म्हणते माहिती का, साहस न होते अगर तुम मिशी नाही मिशी. ती पोरगी त्याला पहिल्यांदाच पाहिली तरी तो तिला काय म्हणलं म्हणे, 100 साल पहले हमें तुमसे प्यार था. 8 कार्टन 100 गाणं म्हणते. म्हणजे तुझी आजी तुझी प्रियशी एकच होती का काय? असा हाणला तिच्या भावानं धरून आणि मग तर म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. अरे प्रेम करायचंय का? शिवाजी महाराज की वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्षात जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. 15व्या वर्षी तलवार हातात घेतली होती. तलवार बेवड्या आणि आमची भंगार अवलाद वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ गोवा नाही, धर्माला ग्लानी आपल्या लोकांनी लावली. महाराज वाघ
अरे ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं त्यांच्याबद्दल म्हणा. माती कशे मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले रे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, ज्ञानोबा वैराग्य तुकोबान भक्ती नामदेवराया इथं आपण होतो. तुम्ही नाही काळजी करायची. मी रातभर पुढे जाऊन तुम्हाला जागेवर आणून घालणार. माळ घालणार. परत भक्तीची व्याख्या सांगतो. देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं नाव भक्ती. आलं ध्यानात. आणि भक्तीचे दोन प्रकार आहेत, व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती. आज आपल्याला काकड्यात भक्ती शिकायची आहे. कशी भक्ती आहे पहा. योगिया दुर्लभ तो म्या देखिला, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे. आता त्याच्यात पुन्हा काकडे तसे लेखे पहा. वाक्य पाहणे काय का. देव मला दिसलाय पण कसा. सहस्र दिव्य दीप कशी प्रकाशले प्रभा, काकड्यामध्ये दोनच अभंग आहेत महाराज. हे काकडा करणारी माणसं ध्यानात ठेवा. आयुष्यामध्ये दोनच अभंग असे आहेत का त्या दोन अभंगांनी
जीवन सुधरवलं, शिकवलं अख्खं. एक मुका आणि 2 बैरा. होतो पंडित महाज्ञानी, गर्वामध्ये झाली सर्व. आणि माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला, मागुता बैरा घालवणार येता. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू पंगुळ झालं देवा. काकडा हा काकडाच आहे, तिथे काही डोक्याला ताण नाही. आणि काकडा ही वारकरी संप्रदाय तपश्चर्या आहे महाराज. आणि आज तुम्हाला सांगितलं, तुम्हाला वारकरी संप्रदायातली कीर्तन प्रवचन सत्य आहेत म्हणून अजून माणसं थोडी पहिली आहेत. एकदा कीर्तन जर वजा केले ना, हे काही करतील महाराज. याला अजून थोडी माळीची गंधाची भीती आहे म्हणून लोक थोडे जाग्यावर आहे. आणि अजून वारकरी संप्रदाय जोपर्यंत आहे तोपर्यंत लोक व्यवस्थित राहणार. ज्या दिवशी कीर्तनांची किंमत कमी होईल त्या दिवशी माणसंच राहणार नाही. कारण आता माणसं आकलण्याची ताकद कशात आहे. आता माझ्या कीर्तनात तुम्ही एवढे बसले, एक वाक्य घेऊन गेले ना, सुधारले. चला, नुसतं आता एखाद्या मुलीनं ठरवलं ना, काही झालं तरी बापाच्या चारित्र्याला कलंक लागू द्यायचा नाही, यशस्वी. एक काही नाही, काही नाही. ही कीर्तन काळाची गरज आहे. आणि हे मी इंद्रिकरचं कीर्तन आहे महाराज. हे कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरं आहे. मी तुम्हाला महाराज म्हणून वाईट नाही बोलणार महाराज, तुमचा मुलगा म्हणून एक सांगेन. आज जर तुम्ही थोडं जरी बदलले तरी जीवन बदललं. काय गेलाय गणाने गोत्र साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. आणि या सगळ्यांना काटक जे घडलं त्याच्यातली आज भक्ती आहे. आणि आजच्या कार्तिक स्नानाला पहिली भक्ती शिकायची. घालील लोटांगण, नम्र व्हा, उतटल्यावानी करू नका. मराल दुकानदारी करायची का तुला? गिरायकाशी नीट बोल. गिरायका धावला तुझ्या गोळ्या तू खाय. लोकांनी अशी लई शेठ भिकारी केली. लोकांना काही घेणं नाही. आजच्या पाया पडून एक वाक्य सांगतो. आजच्या कीर्तनातली पहिली काकड्याची भक्ती, नम्र व्हा. आणि किती माझं तुमचा मुलगा म्हणून माझं एकच वाक्य ऐका. तुम्हाला किती राग आला ना मला तर 1-2 मिनिटं हसत जा. पण रागाच्या भरामध्ये तुम्ही वाईट कृत्य करू नका. फळ फार वाईट आहे. राग 2च मिनिटाचा आहे. होते ना नवरा बायकोचं भांडण, काय फरक पडला? भांडणलीच पाहिजे. टीव्हीचा आवाज मोठा करा. भुकू द्या तिला, थोडं भुकू द्या. ती सारखी भुकल का 30 तारखे बोल. हळदल वळदल गप बस.
त्याला बघू दे थोडं. बायकोला हळून द्यायचं जरासं. टीव्हीचा आवाज मोठा करायचा, जाहिरात पाहत बसायचं, हळून द्यायचं. यानं लगेच तिच्या डोक्यात दगड घातला, गेली ना बायको. 2च मिनिटाचा राग आहे, पण रागाच्या वव्या आहेत तिसऱ्या अध्यायात. ऐका वारकऱ्यांसाठी, रागाच्या वव्या पहा कशा आहेत तिसऱ्या अध्यायात. जळेविण मुडविती, आगीविण जाळीती, दोरेविण बांधिती, चिखलेविण रोविती, पाशकेविण गोविती. हे ज्ञाननिधीचे भुजंग. बस कशाला राग जिंकला. आणि आज जर राग जिंकला ना, तीच गाकरा समाप्ती. थोडं हसत जायचं. शिक्षकानं तुझी कॉफी पकडली ना, पकडू दे ना. तुलाही शहाण्या बापाचा आहे तर करायची नाही. वर्षभर टोनक्या शाळेत जातो 35 मार्क पडला, तुला काय शिकवतो.